नमस्कार मित्रांनो, आज पाडगाव मैदानात ना रैना आणि बाजीने विजयाचा गुलाल घेतला आणि आपल्या समोर आहे ते उत्तम गवली दादा आणि ही त्यांची पूर्ण फॅमिली जे कधी कुठे नियोजन असेल काय असेल तर ही सर्व फॅमिली एकत्र मिळून करतात। आणि मला सांगायचं आहे की उत्तम दादा गवली यांच्या दावणीला बजरंगी सुलतान, किसना आणि त्याच्यानंतर भारत हे दावणीला होते आणि त्याच्यानंतर तुम्ही जी जी बैल घेतली आता रैना आणि बाजी नाव करतात, काय बोलाल दादा? खरं तर बोललं तर आपल्या पूर्वजांचाच आशीर्वाद आहे असं समजावा, कारण त्यांनी जी केलेली म्हणजे आपल्या मुख्य गावत्रीवरती जी प्रेम केलेला किंवा जी गोट्यामध्ये जे लक्ष्मी होती त्या लक्ष्मीचाच काहीतरी आशीर्वाद आहे आमच्या कुटुंबाला। जो पण बैल घेतो तो गुलालात असतो आणि मैदानात नाव करतो गवली फॅमिलीचा। हे सर्वात महत्त्वाचं आहे की पूर्वजांचाच आमचा आशीर्वाद आहे। आणि आता भारत आणि सुंदरनी 3 फेऱ्यामध्ये तर नाव केलं, पण रैना बाजी सुद्धा उतरला होता 3 फेऱ्यामध्ये आणि प्रथम क्रमांक झाला होता, काय बोललं त्या मैदानात? म्हणजे आदात वयामध्ये त्यांनी ओपनमध्ये मैदानामध्ये 3 फेऱ्याचा गुलाल केला, नंबर पण केला। रैनानी आणि भारतनी पहिला नंबर 1 नंबर केला। त्याच्यानंतर रैनानी म्हणजे सुरुवातच चांगली केली आणि आपल्या रैना आणि बाजीने मागच्या वर्षी मला वाटतं 53 गुलाल घेतले असतील बिनजोडला। हो नक्कीच। कसं वाटतं जेव्हा आपले रैना आणि बाजी खऱ्या अर्थाने म्हणजे जेव्हा भारत आजारी पडला ना त्यानंतर मला म्हणजे मुंबईमध्ये बैल पाळवलाच नव्हता आणि जेव्हा आम्ही रैना घेतला, रैनानंतर मग आम्ही बाजी घेतला आणि खरोखर या रैना बाजीने माझी जी मुंबईची इच्छा होती ती खरोखर पूर्ण केली। आमच्या गवली फॅमिलीला म्हणजे असं म्हणजे मैदानात यायचं पण जी पहिल्यापासून स्वतःची गाडी आणायची जी मैदानामध्ये सवय होती त्याच्या आधी आमचा बजरंगी सुलतान ही घरचीच गाडी पळत होती। कृष्णा आणि दुसरा एक बैल होता त्याच्याबरोबर, ती पण घरचीच गाडी पळत होती। त्यानंतर आमची वासरा घरची गाडी पळाली म्हणजे गवली फॅमिलीला काहीतरी कुठंतरी म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे। आता बजरंगी सुलतान आणि किसनाबद्दल सांगा ना, हा नाव आलाय तर? सुलतान आम्ही आहे ना, नितीन आणि मी आणि माझे काका आणि दुसरा एक भाऊ आहे आणि एक राकेश अजय, असं आम्ही तिकडे 15 ऑगस्टच्या मैदानाला गेलो होतो आणि तो जाता जाता बोरजाईवाडीच्या मैदानामध्ये तो बघितला आम्ही। तो मैदान कॅन्सल झाला आणि घेऊन जाताना आम्ही बघितलं, बोललो नितीन बोललो वासरू आपल्याला घ्यायचा, नितीन पण बोलतो घ्यायचा। आम्ही साईडला घेऊन म्हणजे आमची ओळख पण नव्हती, तो पण मार्शिरस भागातलाच होता आणि घेतला आम्ही, व्यवहार ठरवला, तिथल्या तिथे त्याला 20,000 रुपये इशारा दिला, ओळख नाही नंबर नाही काय नाही आणि त्यानं सांगितलं का पवारवाडीच्या मैदानावरती आम्ही फेऱ्या टाकायला गेलो, बरोबर ना? पवारवाडीला आम्ही फेऱ्या टाकायला गेलो आणि मग तिथे आम्ही फेरा टाकला। मग त्यावेळेस आमचा घरच्या गायचा वासरू होता दादू म्हणून, तो पण चांगला पळत होता। मग सुलतान आणि दादूची काही म्हणजे वर्षभर ती गाडी पळवली आणि त्याच्यानंतर मग आम्ही बजरंगी घेतला आणि मग ती नक्कीच गाडी एकदम मुंबईमध्ये म्हणजे ते हवा केली होती त्याने। आणि नक्कीच एवढी फॅमिली आहे आज शर्यत बघायला आली होती आणि रैना बाजीची आज शर्यत जिंकली, कशी शर्यत झाली? सगळ्यात महत्त्वाचं शर्यतीच्या पेक्षा म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट महत्त्वाचा असतो। या क्षेत्रामध्ये एकटा दुसरा शर्यत करू शकत नाही। तुमचा फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे ग्रुप मैत्रीच्या ग्रुपपेक्षा म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट तो वेगळाच असतो जरा। एखादी आपली जी मुठीची ताकद असते तशी फॅमिलीची ताकद आहे। दादा या रैना बाजीला जसं घडवलं तुमचा हातभार आहे, असं घडवण्यामागे कोणाची मेहनत आहे? सगळेच बोललं तर चालेल, माझ्या गवली फॅमिलीची सगळेच, अख्खा गवली कुटुंब या रैना बाजीला घडवण्यामागे प्रत्येकाचं नियोजन असं नाही असं म्हणजे याचा आम्ही स्वतःचा निर्णय कधीच घेत नाही। सगळं ग्रुपमध्ये ठरवतो आम्ही कसं करायचं, आज काय करायला पाहिजे, कुठल्या खांदी टाकलं पाहिजे, उलटी गाडी टाकली तो कसं केला पाहिजे, कुठला ड्रायव्हर बसवला, सगळं म्हणजे फॅमिली आमची ही जी आहे ना म्हणजे खूप या शर्यती क्षेत्राचा अभ्यास आहे। लहान पोरं आमच्या आत्तापासून आहेत, पण ते वयात आल्यावरती त्यांना त्या गोष्टीचा अभ्यास होतो का दादा काय करत होता, काका काय करत होता। तर जिवंत उदाहरणच आहे ना, 53 गुलाल घेणं म्हणजे हे यांच्या नियोजनामुळे शक्य झालं, यांची मेहनतीमुळे शक्य झालंय। आणि भारत आणि सुंदर जसं नाव करतात तसं हा सुद्धा करणार। तर येणारा पुसेगावचा मैदान आहे तेव्हा कोणती गाडी आपल्याला दिसेल? पुसेगावमध्ये तुम्हाला नियोजन आधीच झालेलं आहे, पुसेगावमध्ये ती गाडी तुम्हाला दिसून येतील। दोघांचे पैरे वेगवेगळे आहेत पण नक्कीच तुम्हाला पुसेगावमध्येच समजेल। म्हणजे रैना आणि बाजीचे पैरे वेगळे झालेले आहेत, घरची गाडी नाही पळणार पण तुम्हाला समजेल का गाडी टॉपची पैरेमध्ये। आणि आपला भारत बद्दल काय? भारतचा पैरा तर विषयच नाही, त्याला अजूनपर्यंत फोन येतात, त्याचा पण पैरा झालेला आहे। अच्छा। आणि दादा आता तुमच्या दावणीला जी बैल येतात ती नाव करतात, आता तर हे तर जिवंत उदाहरण आणि आता एक नवीन खरेदी केली, बोला ना त्याच्याबद्दल काहीतरी? आमचं म्हणजे कसं आहे, बैल पळत असताना एखादा वासरू दावणीला असलं पाहिजे। आता भारत पळत होता, भारतच्या नंतर आम्ही ही 2 वासरं घेतली, आता हे वासरं पळतात, त्यांच्यानंतर परत 2 वासरं दावणीला ठेवलेत आम्ही।
यांचं आशीर्वादाने ती पण नम्रात नक्कीच येतील. नक्कीच दादा. चला, एवढी फॅमिली आली, गणपती बाप्पा मोरया. आणि रैना आणि बाजी इथे नाव करते, घाटावरती सुद्धा नाव करायला भेटेल. आम्ही जशी मुंबईमध्ये मुलाखत घेतो आणि एकदा घाटावरती आले तिथे सुद्धा आम्हाला रैना बाजीची मुलाखत घ्यायला भेटली, म्हणजे असं नाव करेल. नक्की